शहरावरचे धुके थोडेसे कमी झालेले आहेत. प्रत्येक वेळेस मेथीच्या भाजीचे पराठे करत असते लवासाच्या अगोदर, आणि धरण पण आहे तिथं, खूप थंडी असते. त्यांच्यासाठी पण गरम कपडे वापरायला काढलेले आहेत. आणि आजी म्हणतायत की माझ्या सुनेला फोन लावा, पता नहीं कैसी बनाई है मॅगी, कितनी सुंदर दिख रही है थाली. भयंकर धूर पसरलेला आहे. हे बघा, पातेल्यामध्ये डाळ शिजत आहे आणि डेस्कीमध्ये भात. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आत्ता मी टेरेसवरती आलेली आहे व्यायाम करण्यासाठी. आज मला टेरेसवरती यायला थोडासा उशीर झाला. काय करणार, रांगोळी काढली, लक्ष्मीपूजन केलं, त्याच्यामुळे उशीर झालेला आहे. आता थोडासाच व्यायाम करते आणि नंतर खाली जाते स्वयंपाक करण्यासाठी, नाहीतर फोंडाजीने ऑफिसला जाण्यासाठी खूप उशीर होईल. तर अगोदर सूर्यनारायणचं दर्शन घेऊयात. ओम भास्कराय विद्महे महोदतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात. हे बघा, सूर्यनारायण थोडेसे वरती आल्यामुळे शहरावरचे धुके थोडेसे कमी झालेले आहेत आणि सगळीकडे कोवळं कोवळं ऊन पसरलेलं आहे. चला तर मग आता अशा कोवळ्या उन्हात थोडासा व्यायाम करून घेते. आज जास्त व्यायाम नाही करणार. चला, थोडासा व्यायाम झालेला आहे. थोडासा म्हणता म्हणता अर्धा तास व्यायाम केलेला आहे मी. चला आता घरी जाते, स्वयंपाक करायचा आहे. कोई उठा की नाही? राधे राधे बेटा, राधे राधे. चला, टेरेसवरती जाते वेळेस मी भाज्या धुवून ठेवून गेलेली. घेते आता स्वयंपाक करून. देवासाठीचा नैवेद्य पण तयार आहे. आज खीर केलेली आहे, तांदळाची खीर, आंबे मोहर तांदळाची खीर केलेली आहे. फोंडूजी पुष्पवाह, तुलसीपत्र अर्पण करा श्रीकृष्ण भगवानला. समराय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा, नैवेद्यं समर्पयामि. आज मी चंदन बटव्याच्या भाजीचे पराठे केलेले आहेत. प्रत्येक वेळेस मेथीच्या भाजीचे पराठे करत असते, चंदन बटव्याच्या भाजीचे पराठे केलेले आहेत. सीजनल पदार्थ. हा, सीजनल भाजी, सीजनल पदार्थ. पराठे थंडीमध्ये खूप खायचे असतात. पराठे, चटणी, दही खायचं, एक नंबर नाश्ता, जेवण. फोंडजी गरमागरम पराठा. हा लीजिए, फोंडजी दही खाताय. काय भिजलं? ठीक आहे, लावते. बड़ा तू भी बैठ, तुझको भी परसती हूँ मैं. ठीक ठीक. आता मी आणि मना जेवण करायला बसलेलो आहोत. दादूचं तर माझं जेवण झालेलं आहे आणि आज जेवणामध्ये मी केले आहेत पराठे, चंदन बटाट्याच्या भाजीचे पराठे, दुधी भोपळ्याची भाजी, तांदळाची खीर आणि पुदिन्याची चटणी. तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. अणं ब्रह्मा रसं विष्णु भोक्ता देव जनार्दनम् एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. पराठे आणि चटणी ट्राय करते फर्स्ट. एक नंबर. चटणी खाली का ना? चटणी कशी होती? दादी चटणी कशी होती बा? छान. मस्त आहे, एक नंबर. माझा म्हणा आता कॉलेजला चाललेला आहे. लीजिए बॉटल. हाँ जी, ले लो. ठेवून द्या, असंच जातोय ना. आणि आज किचनवरती बघा किती पसारा पडलेला आहे. आता एवढं किचन मला आवरायचं आहे आणि एवढं किचन आवरायला मला जवळजवळ 1 तास लागणार आहे. एवढी भांडी पण पडलेली आहेत. लग जाती हूँ काम पे अभी.
आता भांडी आणि किचन ओटा एकदम स्वच्छ केलेला आहे मी. आता दूध गरम करायला ठेवते. दूध गरम करायला पण खूप उशीर झाला मला आज. बाकी माझा दादू बसला आहे अभ्यास करत. अंजी क्या चल रहा है बेटा? बोलिए हाँ क्या चल रहा है? पढ़ाई पढ़ाई चल रही है. कब है एग्ज़ाम? कल. अरे उद्या एग्ज़ाम है. ठीक है, करो करो पढ़ाई करो, अच्छे से पढ़ाई करो. बाकी मी पण आता कालचा व्हिडिओ एडिट करत बसते. दुपारचे 3 वाजले आहेत आणि आता जाऊन कालचा व्हिडिओ एडिट झालेला आहे आणि आता अपलोडला सुद्धा लावलेला आहे. बाकी मी आता इथं देवांचे वस्त्र धुतलेले आहेत, सुकायला टाकते. हाँ जी, दादू पढ़ाई पे लगा है आणि माझा म्हणा आता आलेला आहे कॉलेजवरून. हाँ जी, कैसा रहा दिन? हमारा तो बढ़िया ही रहता है. बढ़िया ही रहता है. डब्बा खा लिया? खा लिया मैंने. ठीक है, अब क्या करोगे? शॉपिंग कर रहा हूँ मैं. ऑनलाइन शॉपिंग? यस. क्यों बेटा? चाहिए हाँ पर ये बहुत महंगा है. अच्छा, सस्ते में ले ले. ठीक है, लेकिन क्यों चाहिए बेटा? क्योंकि हमारा ये जा रहा है पिकनिक, कैंप है. NCC, NSS. NSS. अच्छा, मनाचा NSS कॅम्प नेमका थंडीत असतो, म्हणजे डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान असतो. कुठे असतो बाळा? लवाडेगाव. आपल्या लवासाच्या अगोदर. आणि धरण पण आहे तिथं. खूप थंडी असते बापरे. नाही असल्या थंडीत मना टेंटमध्ये राहतो आणि धुके तर हां हां मंदिरामध्ये राहतात. बापरे बाप. आणि गावाची सेवा करायची, स्वच्छता करायची, स्वतः बनवायचं, स्वतः खायचं, ही अशी कामं करतात. नंतर सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम घेत असतात 7 दिवसाच्या कालावधीमध्ये. त्याच्यासाठी म्हणायला पाहिजे आहे जर्की स्वेटर, तर तो शोधत आहे ऑनलाईन. चलो टाल देती हूँ भगवान के वस्त्र. आत्ता आजी आलेले आहेत आणि आजी म्हणतायत की माझ्या सुनेला फोन लावा. आजींना खूप सुनेची काळजी वाटली. त्यांच्या सुनबाई सकाळी 6 वाजता गेलेल्या आहेत, शिक्षिका आहेत त्या. तर अजून नाही आल्या म्हणतात आजी. 4 वाजून गेलेले आहेत. लावते फोन आजी. आजी खूप काळजीवाहू सासूबाई आहेत. आजीनं त्यांच्या सुनबाईला फोन लावून देते. आजी बसा चहा करते. हां येतात बोलले ना ताई. हां ठीक आहे ठीक आहे. दोघी जण चहा प्या मस्त मग. हां बाकी माझा दादू आता मॅगी करत आहे. हो ना बाळा, दाखव कुठल्या पद्धतीने मॅगी करत आहे. अशी मसाला मॅगी. मॅगी कुठे आहे? हॉटेल मॅगी पद्धत. हॉटेलच्या पद्धतीने मॅगी बनवत आहे. बापरे, मॅगी कुठे आहे? मॅगी बनलीच कुठं? अच्छा, नुसतं स्टीम करून घेतलेली आहे मॅगी. ठीक आहे, बनाले बेटा मॅगी. माझ्या मनाला मी सकाळची खीर देत आहे. मनाने सकाळी खीर नाही खाल्ली कारण त्यानं दही खाल्लं होतं. आणि इथं बघा दादूची मॅगी सुद्धा तयार आहे. चला माझ्या मनाला लाडू आणि खीर देते खायला. मना कितनी सुंदर दिख रही है थाली. हाँ जी, पौष्टिक थाली. खीर खा लो सवेरे की. खूप टेस्टी बनली खीर. हा, मी सकाळी खीर खाल्ली तर मला अशी कंटिन्यू खाऊच वाटत होती खीर. म्हणजे एवढी टेस्टी झालेली आहे खीर. ना ना मैं लड्डू खाऊंगी. लड्डू लेकर आई हूँ मेरे लिए. वाह भाई वाह वाह, मेरे लिए भी मैगी आ गई. मना के लिए, अनुज के लिए. ठीक है, हम दोनों होगा. ठीक है बेटा, धन्यवाद आपका मैगी के लिए. बाबू खा, खा ले थोडा. सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि बाहेर सगळीकडे धूरच धूर पसरलेला आहे. भयंकर धूर पसरलेला आहे. हे बघा, असं वाटतं की ढग खाली उतरलेले आहेत. एवढा धूर आहे बाहेर. काय माहीत कोण काय जळलं. आणि बघा त्या बिल्डिंगच्या मागे ना सूर्यनारायण मावळत आहेत, अस्त होत आहेत. त्यामुळे त्या बिल्डिंगच्या मागे तांबूस आकाश झालेलं आहे. खूप सुंदर दृश्य. अगोदर आम्हाला या साईडनी पण दिसायचं एवढं सुंदर दृश्य, पण आता ही बिल्डिंग उभी राहिलेली आहे त्याच्यामुळे मावळते सूर्यनारायण दिसत नाहीत. क्या ही कर सकते हैं. मी आता खिडकीच बंद करते, खूप ठसका लागत आहे धुरामुळे. बाकी हाँ जी मना, कब निकलने वाला है पनवेल? अरे खाऊन झाल्यानंतर असं पोटावरती नसं झोपायचं बाळा. अपचन होत असं. लड्डू खाया, खीर खाया, कितना भी खाया ना, खाया है. कब निकलने वाला है? 7 बजे. 7 बजे? 6:30. ठीक है निकलो. चलो पूजा पाठ करते हैं. क्या कर सकते हैं.
दादू दादूड्या, चलो पूजा पाठ करते हैं. दादू आजकाल माझा दादू आजकाल खूप तेल लावत आहे, त्यामुळे छान दिसतं. 6 वाजलेत का? ठीक आहे, एक 15-20 मिनिट बाद पूजा करेंगे आपण. सायंकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आत्ता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करत आहे डाळ आणि भात. एवढंच करणार आहे फक्त. पातेल्यामध्ये डाळ शिजत आहे आणि डेस्कीमध्ये भात. कारण मगाशी मी आणि दादूनी मॅगी खाल्लेली आहे, मनाने पण खाल्लेला आहे. मना बोलला की आई मी फक्त डाळ भातच खाईन, आणि दादू पण बोलला की मी पण डाळ भात खाणार आहे. मला ठीक आहे, डाळ भातच करता येईल. तर शिजत आहे डाळ भात आणि सकाळचे 2 पराठे पण आहेत. तर एवढ्यात आमचं जेवण होऊन जाईल. आणि दादू आता पूजा करत आहे सायंकाळची. सायंकाळची पूजापाठ झालेली आहे. आता डाळीला तडका देऊन घेते आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.